नमस्कार. मन कविता बनमध्ये पुढची कविता आपण बघतो आहोत. आम्ही असू वेगळे. मागच्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे ही एक अर्थाची साखळी झालेली आहे. म्हणजे भेंड्या खेळतो की नाही आपण, त्या भेंड्यांमध्ये कसं शेवटचं अक्षर घेऊन पुढचा भिडू जो असतो तो त्या अक्षराने सुरू होणारं गाणं म्हणतो, किंवा गावाचं नाव, नावाच्या भेंड्या असतील तर ते. यामध्ये एक मला खूप मजेदार अशी शब्द साखळी नव्हे, आशय साखळी मिळालेली आहे. बहिणाबाईंनी शेवटी काय म्हटलं होतं? तुला दिलं रे देवानं 2 हात 10 बोट. हीच ओळ घेऊन, हीच संकल्पना घेऊन कवयित्री संजीवनी बोकील यांनी आम्ही असू वेगळे ही कविता आपल्या समोर आणलेली आहे. मला अशी सुंदर शब्द साखळी प्रमाणे ही आशय साखळी वाटते, आणि संजीवनी बोकील यांनी ही आशय साखळी इतकी सुंदर विणलेली आहे की एक नवीन अलंकार घडवलेला आहे कवितेच्या रूपाने. संजीवनी बोकील या स्वतः उत्तम बालसाहित्यकार आहेत, कथा कादंबरीकार आहेत. त्यांच्या लहान मुलांसाठीच्या कविता प्रसिद्ध आहेत. विशेषतः त्यांची माय ग माय नग तोडू माझी शाळा ही कविता मला अजूनही आठवते. मला वाटतं ती पूर्वीच्या 5वी 6वीला किंवा 10वीला सुद्धा होती असं आठवतंय. ती एक ग्रामीण भागातली मुलगी, जिची आई भांडी घासण्याची किंवा मोलमजुरी करण्याची कामं करते, आणि अशा घरांमध्ये मुलींची शाळा लवकर तोडली जाते. ती काय करायचे, तिला शिकून शेवटी धुणं भांडीच करायचे. पण या कवितेत मुलगी मात्र आईला आपल्या आर्जव करते. त्या कवितेचं शीर्षक आहे आर्जव, की माझी शाळा तोडू नकोस. या कवितांपासूनच संजीवनी बोकील माझ्या खूप परिचयाच्या झाल्या होत्या, आणि मला त्यांच्या कविता आवडत होत्या. आणि ह्या 6वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये त्यांची कविता बघून मला जास्त आनंद झाला. आणि विशेषतः त्यांनी ज्या विषयावर गांभीर्याने कविता लिहिलेली आहे, तो विषय, तो आशय आणि त्यातलं गांभीर्य हे आपण लक्षात घ्यायला हवं. तर आधी कविता. आम्ही असू वेगळे. तशाच हिरव्या वेलीवरती जरा निराळी फुले, निर्मळ हृदये चेहरे हसरे तरी निराळी मुले. देवाकडच्या वाटणीत जरी कधी मिळाले काही, देवाकडच्या वाटणीत जरी कमी मिळाले काही, तक्रारीचा सूरही नाही, खंत जराही नाही. व्यवहाराचे हिशेब त्याने कुठे आम्हा शिकविले, निर्मळ हृदये चेहरे हसरे तरी निराळी मुले. म्हणून ईर्षा द्वेष अशाची लागण आम्हा नाही, मला तुला अन माझे तुमचे भाषा ठाऊक नाही. प्रेमाने जो हाक मारतो त्याला म्हटले आपुले, निर्मळ हृदये चेहरे हसरे तरी निराळी मुले. रस्त्याने जाताना आम्ही हात आईचा धरणी, वळून बघता खिदळता तुम्ही किती मनापासूनी. असतो आमच्या तंद्रीत आम्ही काय आम्हाला कळे, निर्मल हृदये चेहरे हसरे तरी निराळी मुले. कधी समारंभाला आम्ही नटुनी थटुनी येतो, काईचा चेहरा तेव्हा वावरलेला दिसतो. या प्रश्नाचे उत्तर सांगा आम्हास ते ना मिळे, निर्मळ हृदये चेहरे हसरे तरी निराळी मुले. जगात तुमच्या असेल बंदी आम्ही असू वेगळे, स्वागत तुमचे दार आमुच्या विश्वाचे परिखुले. एक वार या निर्मळ बनूनी जातील काळीज फुले, एक वार या निर्मळ बनूनी जातील काळीज फुले. निर्मळ हृदये चेहरे हसरे तरी निराळी मुले, तरी निराळी मुले.
इतकी सुंदर हृदयाला हात घालणारी कविता. ती वाचल्यानंतर आधी तर डोळ्यात पाणी उभं राहिलं. ही कविता कोण म्हणतंय, ह्यातलं हे जी आपल्याशी संवाद कोण साधतंय, तर ही निराळी मुलं आहेत. म्हणजे बहिणाबाईंनी सांगितलं, तुला दिलं र देवानं 2 हात 10 बोट, पण हे सुद्धा नसलेले लोक, हे सुद्धा नसलेली मुलं आपल्यामध्ये समाजामध्ये आहेत. त्यांना अपंग किंवा दिव्यांग म्हटलं जातं. अपंगांपेक्षा सुद्धा दिव्यांग हा शब्द अतिशय चांगला आहे. विशेष आहेत ते. त्यांना विशेष कमतरता जरी असली तरी बाकीच्या जाणीवा त्यांच्या समृद्ध असतात, तीक्ष्ण असतात, धारदार असतात. आणि असे हे आपल्याला सांगतायत. मी न राहून संजीवनी ताईंना फोन केला आणि त्यांना असं विचारलं, कशी सुचली असेल हो तुम्हाला ही कविता, इतकी सुंदर कविता तुम्ही. तेव्हा त्या म्हणाल्या की एका लग्न समारंभाला मी गेले होते आणि तेव्हा एक आई आपली अशी एक मुलगी घेऊन आलेली होती. जी मतिमंद होती. ते ओळखता येतात, ही मतिमंद मुलं ही ओळखता येतात डोळ्यावरून म्हणा किंवा त्यांच्या एकंदर शरीरयष्टीवरून ते ओळखता येतात. तर तिला आईने अर्थातच लग्नाला आले म्हटल्यानंतर नटून थटून आणलं असणार की नाही. पण त्या लग्नात सुद्धा जमलेली लोक त्या आईकडे अगदी केविलवाणे कटाक्ष टाकत होती. काय गो बाईतरी हिच्या नशिबाला आलंय, काय या मुलांचं. आणि त्या आईला ना त्यावेळेला संकोचल्यासारखं होतं. म्हणजे कीव करतात सगळेजण, सहानुभूती दाखवतात, ते नको होतं तिला. आणि मग कधी एकदा हे लग्न समारंभ आवरतोय आणि जातो, पण काही वेळेला इलाज नसतो. बरेचसे वडील फार कमी आढळतात अशा मुलांना घेऊन जाणारे वगैरे. बऱ्याचशा ही जबाबदारी आईची असते. आणि म्हणूनच संजीवनी ताई कटाक्षाने उल्लेख करतात की आई घेऊन जाते अशा मुलांना. जे वडीलही जातात असेही मी पालक बघितलेले आहेत. तर त्या आईला किती यातना होत असतील, त्यांची जर टवाळी होत असेल, चेष्टा होत असेल. त्यांनी दुसरा एक प्रसंग सांगितला की त्या अशा एका फुटपाथवरून चालत होत्या आणि त्यावेळेला अशीच एक आई आणि तिची विकलांग मतिमंद अशी मुलगी ती चाललेली होती. ती अशी लडखडत चाललेली होती, पण तिला तिच्या आईने व्यवस्थित ठेवलेलं होतं. कपडे वगैरे व्यवस्थित घातलेले होते आणि त्या वयाने थोडी मोठी होती. त्याच वेळेला आजूबाजूला जाताना तिथे काही तरुणांचं टोळकं होतं आणि ते एकमेकांना शिट्ट्या घालत होते. ए मॉडेल बघितलंस का, मॉडेल बघितलंस का. संजीवनी ताईंनी हे ऐकलं, त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. ती आई ना चुळबुळत होती. त्या आईला समजे ना काय बोलावं. ह्या पुढे गेल्या आणि त्यांनी ते हे बोलणाऱ्या, मॉडेल बघितलंस का बोलणाऱ्या मुलाच्या खाडकन एक मुस्काटीत भडकावून दिली. आणि त्या म्हणाल्या, मला खूप वाईट वाटलं आणि मला असं वाटलं की का ह्या तरुण पिढीमध्ये का असं वाटावं, यांना चेष्टा मस्करी का करावी यांनी. तेव्हा मला ही कविता सुचलेली आहे. आता कवयित्री आहे, नुसती सुचलेली कविता कशी तरी मांडली आहे मुक्त छंदामध्ये आणि नुसतं गद्य एका पुढे एक लिहिलंय असं नाही त्यांनी केलं. त्याला सुद्धा एक लय आहे, त्याला सुद्धा एक स्वतःची म्हणून चाल आहे, ताल आहे. पण सांगू का, त्याहीपेक्षा ह्यातल्या आशयाकडे सगळ्यात जास्त लक्ष जायला हवं. कारण त्यांनी हे सांगता सांगता आपल्याला खूप मोठा संदेश मुलांना द्यायला पाठवलेला आहे या पुस्तकातून. तर ती कशी असतात ती मुलं, एकाच वेलीवरची आहे, तुमच्यासारखेच जन्म झालेले आहेत आमचे, ती मुलं सांगतायत. पण तरी सुद्धा आम्ही थोडे वेगळे आहोत. आम्ही कशी आहोत, म्हणजे आमचे हृदय निर्मळ आहेत. आम्हाला काही द्वेष नाही, भावना, राग, लोभ, मत्सर नाही. निर्मळ हृदय आहेत आमची. तरी आम्ही निराळे आहोत, तुमच्यापेक्षा निराळे आहोत. देवाकडच्या वाटणीमध्ये आम्हाला काहीतरी कमी मिळालंय. कोणाला डोळे मिळाले नाही, नजर अधू आहे. कोणाला ऐकण्याची शक्ती कमी आहे. कोणाला पाय मिळालेले नाहीत, कोणाला हात नाही, काही अपघाताने गेलेले आहेत. काही मेंदू म्हणजे जो आपला शरीराचा कारभार सांभाळतो तो मेंदूच मुळात. कारण हात, पाय, कान, डोळे हे अवयव दिसतात तरी की हे नाही आहेत, पण मेंदू दिसत नाही ना बाहेरून. मग त्यात काही कमतरता होती. त्यात काही कमतरता असणारी मुलं कशी असतात, लाळ गळत असते, त्यांना शुद्ध नसते.
त्यांचं सगळं करावं लागतं. त्यांना तहान, भूक, शी शू या सगळ्या भावना त्यांच्या पालकांनीच सांभाळायच्या असतात, ओळखायच्या असतात. आणि ही मुलं अशी म्हणतात की आम्हाला व्यवहाराचे हिशोब नाही त्या देवाने दिलेले जन्माला घालताना, जे सामान्य लोकांना मिळालेले आहेत, हे तुझं, हे माझं, हे आम्हाला मिळवलेलं, आम्हाला शिकवलेलंच नाहीये. त्यामुळे आमचे निर्मळ हृदय आहेत, चेहरे आमचे हसरे असतात, आम्हाला हसू येत असतं. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला वाटतं काय खोळ्यासारखं हसतंय, कोळतटासारखं, पण त्यांना हसू येत असतं सगळ्या जगाकडे बघूनच. आणि म्हणून काय झालं, ते कमतरता ठेवल्यामुळे देवाने ते हिशोबच आम्हाला शिकवलेला नसल्यामुळे आम्हाला ईर्ष्या नाही, मत्सर नाही, स्पर्धा नाही, द्वेष नाही, अशा ती लागणच लागलेली नाही. त्या भावना आम्हाला माहीतच नाही शत्रुत्वाच्या. मला, तुला, हे माझं, हे तुमचं, हे तुझं, हे नाही आम्हाला माहिती. काहीच आम्हाला कळत नाही. पण जो आम्हाला प्रेमाने हाक घालतो की नाही, आमच्याशी प्रेमाने वागतो. बघा तुम्ही मुद्दाम की अशा दिव्यांगांच्या तुम्ही जवळ गेलात आणि प्रेमाने त्यांच्याशी बोलायला गेलात तर आपलं म्हणतात. हे दिव्यांग लोक त्याला आपलं म्हणतात. त्यांना असं वाटतं की हा ओळखतो आपल्याला, हा आपली चेष्टा करणार नाहीये, हा आपली मस्करी करणार नाहीये, टिंगलटवाळी करणार नाहीये. त्यांना सहानुभूती म्हणजे कीव नको आहे, त्यांना सह अनुभूती हवी आहे. सह अनुभूती म्हणजे मी जसा माणूस आहे तसाच तूही आहेस, आणि जीवनामध्ये मला जसा जगायचा हक्क आहे तसा तुला सुद्धा आहे, ही भावना मनात ठेवून त्यांच्याशी वागणं. बघा तुम्ही बऱ्याचदा अंध लोक असतात ना, त्यांची एक विशिष्ट काठी असते, त्याला घंटी असते, लाल रंग असतो, आणि ते इतक्या डोळसपणाने, ती काठी म्हणजे त्यांचा जणू काही डोळाच आहे. रस्ता ओलांडणं असो किंवा त्या काठीनं हवं ते घर हुडकून काढणं असो, पत्ता शोधणं असो, नोटा मोजणं असो, हे सगळं अंध लोक व्यवस्थित करतात. किंवा जे बधीर आहेत, ज्यांना ऐकू येत नाही. मध्यंतरी मला एक जाहिरात आठवते, मला वाटतं ती कर्णयंत्राची म्हणजे ऐकू येण्याच्या यंत्राची जाहिरात होती. कानाने बहिरा मुका परी नाही, म्हणजे बधीर आहे पण त्यांना ऐकू येत नसल्यामुळे आपले शब्द त्यांना कळत नाहीत, म्हणून ते बोलू शकत नाहीत. मग अशांसाठी कर्णयंत्र आहे. आपल्या लिप रिडिंग म्हणजे आपल्या ओठांच्या हालचालीवरून त्यांना कळतं की आपल्याला काय म्हणायचं आहे, आणि ते बोलायला शिकतात. किंवा त्यांच्यासाठी अगदीच मूक बधीर दोन्ही आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा शिक्षण जर दिलं गेलं व्यवस्थित तर त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचं शिक्षण उत्तम होऊ शकतं. पण त्यांना शिकवण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाला आपल्यापेक्षा थोडी गती कमी असते, आणि त्यांना शिकवणारे शिक्षक विशेष प्रशिक्षित असतात. त्या शिक्षकांकडे काय जातं, काय लागतं, पेशन्स लागतात. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा नव्हे 10दा जरी सांगितलं तरी सुद्धा त्यांना कळायला वेळ लागतो. पण त्यातली जी माया, ममता, जिव्हाळा त्यांना आलं पाहिजे, ही जी माणुसकी आहे ती माणुसकी घेऊन त्यांना शिकवणारे शिक्षक असतात आणि आहेत, हे विशेष आहे. आता मतिमंद, मगाशी म्हटलं तसं की मेंदू हा अवयव दिसत नाही, आणि रस्त्याने आईचा हात धरून चालताना, तर त्याने आईचा उल्लेख केलेला आहे. पण बरोबर आहे संजीवनी ताईंचं सुद्धा की आईलाच बऱ्याचदा सांभाळावं लागतं. वडील कामावर गेलेले असतात, ते आल्यानंतर त्यांची ड्युटी सुरू होते. ते बरेच मुलं मी बघितलेली आहेत, त्याला ऑटिझम म्हणतात, आणि ती स्वमग्नता अशी मुलं आहेत. ती त्यांना ओळखून घ्यावं लागतं. त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या भुका तहान ओळखायचं असतं सगळं. मग रस्त्याने जाताना काय होतं की आम्ही आईचा हात धरून चालतो, तुम्ही आमच्याकडे वळून बघता आणि खिदळता, मनापासून खिदळता, आमची चेष्टा करता, आमची टिंगलटवाळी करता. हे आम्हाला नाही कळत त्यातलं काही, कारण तुम्ही आम्हाला बोलताय हे कळत सुद्धा नाही आम्हाला. हे कळतं कोणाला, आमच्या आईला, कारण आम्ही तंद्रीत असतो. आम्हाला काही, आम्ही आमच्या जगामध्ये असतो. आम्हाला नाहीच ना, हा व्यवहारच शिकवलेला नाहीये की अशी कोणी चेष्टा करेल तुमची, काय काही आम्हाला कळत नाही. त्यामुळे आम्ही तर तंद्रीत असतो, आम्हाला काय कळतंय. समारंभाला कधी आम्ही नटून थटून जातो, म्हणजे आई आम्हाला नेते, नटवते चांगली तिच्या भाषेत. तिलाही वाटतं ना
की आपल्या मुलांना छान कपडे घालावेत. असे ना, तो जरी मतिमंद असला, गतिमंद असला तरी सुद्धा छान दिसावं आपलं बाळ, कोणालाही वाटतं ना. आणि अशा वेळेला ती जेव्हा समारंभाला नटून थटून आम्हाला नेते, तेव्हा आईचा चेहरा आनंदलेला नसतो, बावरलेला असतो. सतत भीती, कोण काय म्हणेल, कोण काय चेष्टा करेल आपली. आणि बघणारे लोक सुद्धा ना एक आसुरी आनंद घेतात असं मलाही वाटतं, की वरवर पाहता सहानुभूतीने, अगं गो अजून नाही का बरं वाटलं, औषधं चालू असतील ना, काय गो बाई किती तुम्हाला त्रास हा, असे वरवरचे असतात. पण मनात मात्र बरं झालं बाबा, आपल्या वाट्याला नाही हे आलं. हे किती वाईट आहे, किती जखमेवर मीठ चोळणारं आहे. हे ती मुलं सांगतात की आमच्या आईचा चेहरा तेव्हा बावरलेला असतो. पण तसा तो का असतो हे नाही आम्हाला कळत, कारण तिला त्याचं वाईट वाटतंय, तिला त्याचं दुःख झालेलं आहे आणि तिला अपमान वाटलेला आहे. तर आम्हाला कुठे कळतंय, आम्हाला नाही काय कळत त्यातलं. आणि आई का बावरते ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला अजूनही कळलेलं नाहीये. निर्मळ हृदय, कारण आमची हृदय कशी आहेत, निर्मळ आहेत, चेहरे हसरे आहेत, आम्ही हसत असतो. निराळी मुलं आहोत ना आम्ही. तुमच्या जगामध्ये बंदी असेल आम्हाला, आम्ही वेगळे आहोत ना, म्हणून तुम्ही आम्हाला खेळायला घेत नाही, तुमच्यामध्ये घेत नाही. कुठे सणा समारंभाला आम्हाला मुद्दामून आमंत्रण नसतं, तुम्ही घेत नाही. पण तुम्ही जर आमच्या विश्वात आलात तर आमची दारं मात्र खुली आहेत. या तुम्ही आम्हाला आवडेल, जो आम्हाला प्रेमाने आपुलकीने जवळ घेतो, मायेनं बोलतो, कसलंही किलमिश न ठेवता आमच्याशी संवाद करतो, आमच्या आईवडिलांशी संवाद करतो, त्यांच्यासाठी आमची दारं उघडी आहेत. आता आईवडिलांशी संवाद करणं याच्यामध्ये मगाशी जसं म्हटलं ना की आई बावरलेली असते. अरे का म्हणून त्या आईवडिलांना आपण बोलायचं, का टिंगल-टवाळी करायची. आधीच तर त्यांना निसर्गाने शिक्षा दिलेली आहे असं मूल देऊन. त्यांनी काय मागितलेलं असतं का की आम्हाला असं मूल जन्माला घाल. कोणालाही नाही अभिमान वाटत, कोणालाही नाही. पण आपल्या पोटचा गोळा आहे. आणि असे अनेक पालक मी बघितलेले आहेत की खरोखर त्यांना साष्टांग दंडवत घालावासा वाटतो की अशी मुलं ती प्रेमाने सांभाळतात, त्रागा न करता. होत असेल त्रागा, नाही असं नाही, पण तरी सुद्धा त्या मुलांना अतिशय जीव लावून सांभाळतात असे पालक मी बघितलेले आहेत. आणि खरोखर असं वाटतं की देवपूजा ह्याहून काय वेगळे असते हो. ही देवासारखी निष्पाप मुलं आहेत. आणि एक वेळ तरी आमच्याकडे या तुम्ही. कसे या, निर्मळपणे. तुमची काळजाची फुलं होऊन जातील. म्हणजे कोमलता, वात्सल्य हे तुमच्या काळजामध्ये निर्माण होईल. असे तुम्ही आमच्याकडे या, असं ती मुलं आतून म्हणतायत, असं संजीवनी ताईंना नक्की वाटतं. आता या मुलांसाठी सुद्धा ज्या शाळा आहेत, ज्या संस्था आहेत, त्यातल्या काही संस्थांना मी भेटी दिलेल्या आहेत, मुद्दामून भेटी दिल्या आहेत. आणि माझी सगळी शिक्षक बांधवांना आणि शाळांना सुद्धा अशी एक विनंती राहील की एकदा तरी आपल्या जवळच्या अशा शाळांमधून, अशा विशेष मुलांच्या शाळांमधून भेट द्यावी मुलांना घेऊन. त्यांनी तिथे बघावं जाऊन ही मुलं कशी शिकतात, त्यांच्यामध्ये जाऊन खेळावं, त्यांची भाषा ती कशी शिकतात. जसं मूकबधिरांची हाताची भाषा असते, बोटांची भाषा असते. हेलन केलर सारखी मूकबधीर अंध व्यक्ती ही आज जगामध्ये उत्कृष्ट लेखिका म्हणून मानली गेली आहे. काय होतं तिच्याकडे, हे सगळं तिच्या टीचरने तिला शिकवलेलं होतं. मग असे टीचर्स, असे शिक्षक हे दाखवले पाहिजे की असे शिक्षक असतात, हे शिकवतात आणि उत्कृष्ट चित्र काढू शकतात. अगदी मूकबधीर मुलं राष्ट्रगीत इतकं सुंदर सादर करतात आपल्या सांकेतिक हावभावांनी की आपल्या अंगावर काटा उभा राहतो. म्हणजे आपणही एवढ्या एकाग्रतेने म्हणू शकणार नाही. एवढी एकाग्रता, भावभावना समजून घेऊन, राष्ट्रीयत्व समजून घेऊन ते म्हणतात ना, त्यावेळेला खरंच असं वाटतं की हे कुठे दिव्यांग आहेत. त्यांच्याबद्दल वाईट विचार करणारे आम्ही मनाने दिव्यांग आहोत. तर अशा संस्था मी बघितल्या आणि त्या संस्थांची नावं मुद्दाम सांगते. विदर्भाची पंढरी असं ज्याला म्हटलं जातं ना, ते शेगाव, तिथे निवासी मतिमंद विद्यालय आहे. त्यानंतर
आमच्या सिंधुदुर्गामध्ये कुडाळ तालुक्यामध्ये संवित आश्रम पणदूरमध्ये असणारा आहे. त्यानंतर माऊली मतिमंद विद्यालय निवासी विद्यालय, त्याच्या संस्थापक रेखाताई गायकवाड आहेत. कोंडुरा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातला कोंडुरामध्ये हे विद्यालय आहे. त्यानंतर कोटकामते देवगड तालुक्यातलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं कोटकामते, तिथे माधव खाजनवाडकर यांचं मतिमंद विद्यालय आहे. त्यानंतर आणखीन मी एक भेट दिलेली होती अमेय पालक संघ खोणी, कल्याणजवळ ठाणे जिल्ह्यामध्ये हे खोणी म्हणून जे छोटं गाव आहे तिथे अमेय पालक संघ आहे आणि तिथे या मुलांची जबाबदारी घेतलेली असते आणि उत्कृष्ट असं शिक्षण त्यांना दिलं जातं, सन्मानाने वागवलं जातं. हे विशेष आहे. त्यांना हिडीस केलं जात नाही, हाडतूड केलं जात नाही, तुला काय कळतंय गप्पस एका कोपऱ्यात असं नाही म्हटलं जात. घरी एक वेळ ही वागणूक काही जणांकडून मिळतही असेल, पण तिकडे अजिबात नाही. म्हणून अशा संस्था विद्यार्थ्यांना दाखवल्या गेल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि आम्ही असू वेगळे या कवितेमध्ये कवितेच्या रचनेबाबत सुद्धा आणि कवितेच्या आशयाबाबत विशेषतः 90% गुण मी या कवितेमध्ये आशयाला देते. कारण ही कवयित्री संजीवनी बोकील त्या आतून सांगतायत. त्यांनी परकाया प्रवेश केलेला आहे त्या विशेष मुलांमध्ये आणि ते आपल्याला कळवळून सांगतायत की या तुम्ही आमच्या हृदयात या. कारण आम्ही कसे आहोत? निर्मळ हृदये चेहरे हसरे तरी निराळी मुले. तेव्हा हे जे मूल्य आहे माणसाने माणसाशी माणसासम वागण्याचं, हे मूल्य आपण नव्या पिढीला नक्कीच दिलं पाहिजे आणि मला खात्री आहे माझे शिक्षक बांधव हे प्रामाणिकपणे देणार आहेत. तेव्हा पुन्हा एकदा विनंती की व्हिडिओ जर आवडला असेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कृपया प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. धन्यवाद.